बघा इथे काय दिलं, एक प्रकारचा कारखाना दिला आहे. कारखान्यामध्ये तुम्हाला तर माहितीच की कारखान्यामध्ये हर एक प्रकारचे जे आपल्या सुखसुविधेसाठी तिथे गोष्टी बनवल्या जातात. म्हणजे कपड्याची फॅक्टरी असो, भांड्याची फॅक्टरी असो किंवा एखाद्या कागदाची असो किंवा एखाद्या औषध गोळ्याची असो, हर एक प्रकारची जी फॅक्टरी असो, मग तिथे जो प्रकारचा जो गैरकचरा आहे, जो जे जे मळ आहे तो सगळा बाहेर टाकला जातो. मग अशा प्रकारे तिथे पाईपाद्वारे तो पुन्हा एका जलबांधण्यामध्ये, एका जलसाठ्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं, तिथे ते सोडला जातो. मग काय केलं जातं पुढे, त्याची काय जबाबदारी आहे की नाही, का नुसतंच ते सोडून देतात का, तर का ते तसंच पाणी आपण पितो का, हे देखील आपण तिथे पाहणार आहोत. बघा इथे काय झालं, तर कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी म्हणजे पॉयझन म्हणजेच विष पदार्थ असण्याची अधिक शक्यता असते. कारखान्याच्या सांडपाण्यामध्ये म्हणजे जो कारखाना आहे, या कारखान्यामध्ये ज्या प्रकारचं मटेरियल, जे काम केलं जातं, ज्या गोष्टीचं उत्पादन केलं जातं, समजा एखाद्या कागदाचा कारखाना आहे, एखाद्या औषधाचा कारखाना आहे तिथे, त्या औषधामध्ये जे सगळ्या कडू औषधं असतात, मग त्याच्यामध्ये खूप सारे जडीबुटी असतील की जे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये प्रयोग केलेले असतील, मग असे जे वेस्टेज आहे ते सगळं सांडपाण्यामध्ये काय केलं जातं, टाकून दिलं जातं. मग त्याच्यामध्ये देखील विषाणू असू शकतात. म्हणजे काही एक्सपायरी झालेली डेट असेल, त्याची उत्पादन दिनांक असेल, जी तारीख असेल ती निघून गेलेली असेल, मग ते डिस्पोज करतात. म्हणजे डिस्पोज करण्यासाठी देखील इथे टाकून दिलं जातं सांडपाण्यामध्ये. मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, मग त्याच्यामध्ये विष निर्माण होतं. मग ते जर आपण पाण्यामध्ये गेलं तर ते पाणी पिलं तर काय होईल, साहजिकच आहे आपण आजारी तर पडूच, एखाद्या वेळी प्रसंगी आपल्याला मृत्यू देखील येऊ शकतो. त्याच्यामुळे हे असं पाणी पिणं देखील घातक आहे. म्हणूनच कारखान्याच्या देखील द्वारामध्ये सोडलेलं जे काही पाणी आहे त्याची ते कशा प्रकारे विल्हेवाट लावतात ते देखील आपण पाहणार आहोत. की हे जे पाणी दिसत आहे ते कारखान्याच्या मार्फत ते एका नदीमध्ये सोडलं जातं. आता इथे काय सांगितलं आहे की हे सर्व सांडपाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडले तर जलस्रोताचे प्रदूषण होऊन ते घातक म्हणजे डेंजरस ठरते. आता हे सर्व प्रकारे म्हणजे जे इमारतीमधून असेल किंवा ते आपण ज्या राहत्या ठिकाणाहून म्हणा, बिल्डिंगमधून म्हणा, इमारतीमधून म्हणा, उद्योजक जे बिझनेस काम करतात त्याच्याकडून म्हणा किंवा जे कारखाने आहेत, अशा सर्व माध्यमातून हे जर सांडपाणी जसेच्या तसे सोडलं, हे जलसाठ्यामध्ये साठवलं जातं. की एक प्रकारचा जलसाठ्याचा जो प्रत्येक कंपनीला, कारखान्याला, उद्योगाला आणि इमारतीला ही जोडलेली काय आहे, एक नळी आहे. बरोबर. असे 3 प्रकारे म्हणजे काय आहे, एक आपली इमारत आहे, एक आहे कारखाना आहे, एक उद्योजक आहे आणि एक जी वस्ती आहे. अशा सर्व प्रकारचं पाणी इथे काय केलं आहे, जोडलं गेलेलं आहे. मग असं जोडलं तर मग कुठं जोडलं आहे, जलसाठ्यामध्ये. काय आहे, जलसाठा आहे. हा जलसाठा आहे. जलसाठ्यामध्ये हे पाणी सोडलं गेलेलं आहे. मग हे पाणी काय होतं, सोडले तर ते जलस्रोताचे प्रदूषण होते. म्हणजे जे जलस्रोत आहे, जे आपले कोणते जलस्रोत आहे सांगितले होते, कोणते सांगितले होते जलस्रोत, नदी आणि लेक, हे काय आपले जलस्रोत आहेत. मग ते प्रदूषण होऊ शकतं ना, की ते पाणी अशुद्ध होऊ शकतं, खराब होऊ शकतं, ते गढूळ होऊ शकतं, ते पिण्याच्या योग्यतेचं राहणार नाही. मग ते पिण्याच्या योग्यतेचं राहणार नाही, मग काय करावं लागेल, मग ते तसंच ठेवायचं का, तर त्याच्यासाठी पुढचा उपाय आहे की जर ते पाणी जर आपण अशाच्या असं जर सोडलं, हे बघा तुम्हाला तिथून दिसत आहे की हे पाणी काय केलं आहे, जलसाठ्यामध्ये टाकलं आहे आणि ते सगळं काय केलं आहे, त्यासाठी सगळं एकत्र ठिकाणी आलेलं आहे. त्या हर एक प्रकारचं पाणी आहे, कारखान्याचं आहे, उद्योगाचं आहे, शहरीकरणाचं आहे, इमारतीचं आहे, जे आपण बिल्डिंगमध्ये राहतो त्या सर्वांचं पाणी आहे, जे वस्तीमध्ये राहतात त्या सर्वांचं पाणी काय टाकलं आहे, एका जलसाठ्यामध्ये इथे सर्व एकत्रित करून इकडे साठवलं गेलं आहे. मग असं पाणी जे घातक आहे, घातक म्हणजे की आपल्याला ते नाश करू शकतं, आपल्याला अपाय करू शकतं. त्या घातकचा अर्थ काय, की आपल्याला अपाय करू शकतं, ते आपल्या शरीराला घातक आहे, अपाय होऊ शकतो असं त्याचा अर्थ आहे. आणि ते घातक म्हणजे त्याला बोलतात डेंजर, म्हणजे आपल्याला ते डेंजर आहे. डेंजर होतं ना की बाबा आपण तारेच्या वस्तूला हात लावू नये, ते डेंजर आहे. म्हणजे डेंजर म्हणजे आपण काय बोलतो ना की आपण सुरक्षित नाहीये, डेंजर आहे, धोकादायक. आपल्याला डेंजर आहे, घातक म्हणजे डेंजर म्हणजे धोकादायक आहे, की आपल्या शरीराला हे काय आहे, धोकादायक आहे. आणि त्याच्यामुळे धोकादायक हे ठरते जर आपण असं पाणी जर पिलं, हे पाणी जर प्रदूषित झालं आणि हे पाणी जर आपण असंच पिलं तर अशामुळे काय होतं की आपल्याला ते पाणी पिल्याने आपण काय होतं, आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचे पुढील उपाय काय आता ते देखील आपण पाहणार आहोत की असं पाणी पिल्यामुळे की काय होणार आहे. हे असंच पाणी पिलं तर आपल्या शरीराला काय होऊ शकतं बघा. असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याच कामासाठी
कामासाठी वापरता येत नाही, की अशा सर्व प्रकारचं पाणी त्या जलसाठ्यामध्ये आलं आणि जलसाठ्यातून जर समजा ते आपले जे जलस्रोत आहे, जे आपली नदी आणि जो लेक आहे, याच्यामध्ये असं जर असं सोडलं त्या नदीमध्ये पण आणि त्या लेखामध्ये, तर काय होईल, असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याच कामासाठी नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, की हे जे पाणी आहे, हे पाण्याचा आपण कोणत्याच प्रकारे आपण उपयोग करू शकत नाही. आपल्याला ते वेस्टेज पाणी आहे. त्या पाणी असून देखील पाण्याचा आपण वापर करू शकत नाही. कारण ते पाणी आपल्याला कसं आहे, धोकादायक पाणी आहे आणि ते असं पाणी पिल्याने आपण काय होऊ शकतो, आपल्या वेळप्रसंगी मृत्युमुखी देखील पडू शकतो. त्याच्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात आणि आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल आणि ट्रीटमेंट घ्यावी लागेल. मग बघा इथे काय सांगितलं, की असं पाणी प्यायचं नाहीये. मग कुठल्याच कामासाठी ना, ते धुण्या भांड्यासाठी ना, कोणत्या गोष्टीसाठी. बघा इथे हर एक प्रकारची कामं दिली ना, तुम्ही कपडे करू शकत, ना तिथे तुम्ही पाणी वापरू शकत. कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला तिथे भांडे घासायसाठी नाही, स्वयंपाकासाठी नाही, अंघोळीसाठी नाही, कोणत्याच कामासाठी तुम्हाला या पाण्याचा काही नाहीये मुलांनो, उपयोग होऊ शकत नाही. तुम्ही असं बघता की एखाद्या वेळेस नळाला पाणी समजा एक दिवस पाणी येणार पण कधी-कधी दुसऱ्या दिवशी पाणी येतं. तर सुरुवातीला जेव्हा ते पाणी येतं ना, तेव्हा ते खूप गढूळ असतं. जेव्हा आई अंडा लावते ना, अरे खूप पाणी माती आहे पाण्यामध्ये, खूप गढूळ आहे. तर मग आपण काय करते आई ती, ते पाणी येऊ देते. ते पाणी मग ते काय करते, जे काही गढूळ पाणी आहे ते पाणी ते भरून ते एका बालडीमध्ये ओतते. ते पण पाणी फेकत नाही, की बाबा ते कमीत कमी ते काहीतरी पाय धुवायला तरी उपयोगाला येईल. मग ते पाणी काय करते ती, त्या एका दुसऱ्या रिकाम्या बालडीत टाकते आणि जेव्हा स्वच्छ पाणी येतं, थोडं चांगलं पाणी येतं, जेव्हा नितळ पाणी येतं, शुद्ध पाणी येतं, तेव्हा ती काय करते, तो हंडा पिण्याच्या पाण्यासाठी तो भरून ठेवत असते. मग अशा प्रकारे आपण पिण्याचं पाणी स्वच्छ भरून ठेवत असतो. जे आपल्या डोळ्यांना दिसतं, की आपण हे स्वच्छ पाणी आहे, की त्याच्यामध्ये कसलाही केर कचरा नाही, हे देखील आपल्याला दिसतं. बघा इथे मुलांना काय सांगितलंय, म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची कारखानदारावर सक्ती आहे. मग अशा प्रकारचं जे पाणी आहे, जे कारखान्याद्वारातून आलंय, जे उद्योगाकडून आलंय, जे शहरीकरणातून आलंय, जे इमारतीकडून आलंय, ते जलसाठ्यामध्ये जे सगळं साठवले गेले, मग हेच पाणी आपण आता पाहिलं, की जशाच्या तसं जर आपण ते जलस्रोतामध्ये टाकलं, म्हणजे नदीमध्ये किंवा लेखामध्ये टाकलं, तर काय होऊ शकतं, ते अशुद्ध होऊ शकतं. म्हणून त्याच्यावर उपाय काय आहे मुलांनो, की ते सांडपाण्यावर प्रक्रिया करून म्हणजे जे पाणी आहे, जे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं घाण आहे, ज्याच्यावर काय केलं आहे, ज्या सगळ्या गोष्टी जे सांडपाणी टाकले आहे, जे वेस्टेज गोष्टी आहेत त्या सगळ्या टाकल्या आहेत. मग त्याच्यावर काय करायची आहे, त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे. म्हणजे एक रासायनिक प्रक्रिया करायची आहे, की त्या पाण्यावर काहीतरी त्याच्यावर शुद्धीकरण करून ती एक रासायनिक प्रक्रिया करण्याची देखील जबाबदारी कुणावर आहे मुलांनो, कारखानदारावर आहे, की आता हे तुमचं काम आहे, जे तुम्ही केलंय ना, मग तुम्ही काय करायचं आहे याची प्रक्रिया करणं हे सक्तीचं आहे. म्हणजे त्यांना ती सक्ती केली आहे. सक्ती म्हणजे जबरदस्ती केली आहे, की तुम्हाला हे करावंच लागणार आहे, की हे तुम्ही तुमच्या कामासाठी तुम्ही हे गोष्टी केल्यात आणि ते तुम्ही पाण्यामध्ये ज्याचं पाणी हे सार्वजनिक गोष्टीचा लाभ सगळी जनता घेतात, सर्व लोकं घेत असतात. ते पाणी शरीरासाठी किती आरोग्यदायक आहे आणि असं पाणी जर आपण इतकं लाखो मीटरचं आपण जर पाणी फेकून दिलं लिटर, तर काय होईल? मग आपल्याला दुष्काळ पडेल. मग काय जे पाणी आहे त्याच्यावर काय करावं लागेल? एक रासायनिक प्रक्रिया करणं ही देखील कारखानदाराची जबाबदारी आहे. बघा इथे काय सांगितलंय, की ते तुम्हाला फॅक्टरी दिसत आहे. फॅक्टरीमध्ये जे काही काम चालू आहे ते वेस्टेज जे पाणी आहे त्याच्यामध्ये टाकलं जातं. मग ते पाणी एका ठिकाणी सोडलं जातं. मग कारखानदाराचं, शहरीकरणाचं, इमारतीचं, उद्योगाचं हे सर्व पाणी एका ठिकाणी साठवलं जातं. मग ते साफ करणं किंवा त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून मग ते पाणी वापरणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग ही जबाबदारी कोणाची आहे, की कोणी केलं पाहिजे? तर ही कारखानदाराची जबाबदारी, की त्यांनी काय करायचं आहे त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करून मगच ते पुढे तुम्हाला पाठवायचं आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी ते नदी ठिकाणी किंवा लेकाच्या ठिकाणी ते सोडलं जातं. अशा प्रकारे त्याच्यावर काय केली जाते, प्रक्रिया केली जाते. त्या प्रक्रियेद्वारे काय करणार, की ते पाणी पुढे पाठवलं जातं. बघा इथे तुम्हाला दिसत आहे स्पष्ट चित्रामध्ये. तसेच गावाचे सांडपाणी, मैला पाणी जलस्रोतामध्ये सोडण्यापूर्वी त्यावर देखील शुद्धीकरण म्हणजे प्युरिफिकेशन प्रक्रिया करतात. जसं त्या ठिकाणी आहे कारखान्याचं आहे, की त्याच्यावर देखील एक प्रक्रिया करून ते करण्याची जबाबदारी त्या कारखानदाराची आहे. तसेच जसा गावाचा देखील प्रश्न आहे, की जसं शहरामध्ये केलं जातं, की ज्यांचा कारखाना आहे त्याची जबाबदारी आहे, की तुम्ही काय करायचं आहे, अशी प्रक्रिया करायची आहे. तसंच गावच्या लोकांचं काय सांगितलंय, तसेच गावाची सांडपाणी, जे गावातले जे काही घाण कचरा आहे, जे मैला पाणी आहे, जे घाण पाणी आहे,
जलस्रोतामध्ये सोडण्यापूर्वी, जलस्रोतामध्ये म्हणजे जे आपले मूळ स्रोत आहे, जे नदी आणि लेक याच्यामध्ये, त्यावर देखील शुद्धीकरण केलं जातं. काय केलं जातं, की त्याच्यावर देखील काय केलं जातं, वेगवेगळे उपाय केले जातात. मग ते वेगळे उपाय काय असू शकतात, की त्याच्यामध्ये देखील पाणी शुद्ध करण्यासाठी जे स्वच्छतेची एक पावडर मिळते ती टाकली जाते. बोरिक पावडर गोळ्या असतात, ते पाण्याचे जे थेंब असतात, जे जलशुद्धीकरणासाठी ते टाकले जातात. त्याच्यामुळे काय होतं, जे सूक्ष्मजीव असतात ते काय होतात, मरून जातात आणि पाणी कसं होतं, शुद्ध होतं. म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे पाण्याची जे बॉटल मिळते, की ती पाण्यामध्ये टाकली का काय होतं, जे पाणी अशुद्ध असेल ते काय होतं, शुद्ध होतं. म्हणजे ते शुद्धीकरणाचे देखील जे उपाय त्याच्यावर केले जातात आणि ते ज्याला बोलतात प्युरिफिकेशन असे बोलतात. आणि ही प्रक्रिया तिथे केली जाते मुलांना. अशी प्रक्रिया करूनच मगच ते पाणी कुठे सोडलं जातं, जलस्रोतामध्ये. म्हणजे जिथे मेन उगम आहे तिथे काय केलं जातं, सोडलं. असे केल्यामुळे जलप्रदूषण देखील टाळता येते. आणि असे सगळं आपण केलं, की जर कारखानदाराने देखील एक वेगळी रासायनिक प्रक्रिया करून की ते पाणी शुद्ध करून मगच करणं ते त्यांना गरजेचं आहे, सक्तीचं आहे. आणि तेव्हाच ते जलस्रोतामध्ये सोडलं जातं. तसेच गावचे देखील काय केलं जातं, जलशुद्धीकरण करून मगच ते जलस्रोतामध्ये सोडलं जातं आणि गावच्या लोकांना देखील तिथे देखील पाणी शुद्ध करून दिलं जातं. मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जलप्रदूषण काय करता येतं, आपल्याला टाळता येतं. इथे बघा तुम्हाला दिसत आहे की कशा प्रकारे पाणी स्वच्छ आहे, की ते असे स्वच्छ पाणी जलशुद्धीकरणामुळे किंवा रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे स्वच्छ हे होत असतं. आता तुम्हाला बघा इथे काय दिसत आहे, एक मोठ्या प्रकारची नदी, ती वाहती नदी आहे, की ती इतकी छान वाहत आहे, की ती बघताना किती छान वाटत आहे, सुंदर वाटत आहे ना मुलांना. की बघा किती तिचा जो वेग आहे, तिची स्पीड आहे, किती सुंदर वाटत आहे. पण किती स्वच्छ आणि सुंदर आहे. नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरित्याही काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते, की नदीच्या ज्या वाहतं पाणी आहे, जे पाणी वाहतंय, की हे शांत आहे का नदी? अजिबात नाही. तर ती काय आहे, वाहत आहे. म्हणजे नदीचं जे वाहन आहे ते एकसारखं ती वाहतच असते, ती कधी थांबत नाही. मग ती वाहत असताना देखील ते जलशुद्धीकरण होत असतं नैसर्गिकरित्या. म्हणजे कसं होत असतं नैसर्गिकरित्या, काही प्रमाणात. तिथे त्यांनी काय सांगितलंय, की नैसर्गिकरित्या काही प्रमाणात शुद्धीकरण हे होत असते. म्हणजे काय याचा अर्थ, की नदी, आता आपण तर त्याच्यात काही टाकलंच नाही, ना जलशुद्धीकरण केलंय, ना रासायनिक काही कोणती प्रक्रिया केली आहे. मग याचं आपोआप शुद्धीकरण कसं काय होतं, तुम्ही विचार करत असाल, की कसं काय शुद्धीकरण होत असेल. तर मुलांना जेव्हा वाहतं जे पाणी असतं, हे नेहमी काय करत असतं, स्वतःबरोबर सगळा आलेला कचरा आहे, गाळ आहे, जी माती आहे, ती काय करत असते, वाहून येत असते. ती एका ठिकाणी राहत नाही. मग ते काय होतं, ते वाहत्या प्रमाणे जो फोर्स असतो, जो पाण्याची ताकद आहे, ते काय करते, त्याला घेऊन जात असते. आणि त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपोआप त्या ठिकाणची जागा ती स्वच्छ होते, ते तिकडचं पाणी स्वच्छ होतं आणि ते देखील काय होतं, ते घेऊन जात असतं. त्याच्यामुळे ते आपोआपरित्या नैसर्गिकरित्या शुद्धीकरण केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यात वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही. पण जेव्हा ते पाणी वाहतं असेल, इथे काय सांगितलंय, वाहतं असेल, जर ते पाणी एका ठिकाणी जेव्हा पाणी थांबतं, तेव्हा तिथे समजा एखादं तळं असेल, एखादं डबकं असेल आणि तिथे जर पाणी असेल, तर ते पाणी कसं राहतं, कालांतराने त्याच्यामध्ये देखील प्रदूषण होतं. मग त्याच्यात देखील पाला पाचोळा, कचरा, मुंग्या, किडे ते काय करतात, मरून पडलेले असतात आणि मग ते पाणी अस्वच्छ होतं, ते प्रदूषित होतं. परंतु जेव्हा वाहतं पाणी असतं, तेव्हा त्या वाहत्या पाण्याबरोबर सगळा जो मैल कचरा असतो, जो पाला पाचोळा असतो, जे घाण असतं, जे चिप्स असतं, जे काही सगळ्या गोष्टी असतात, त्या काय होतात, त्या पाणी आपल्याबरोबर वाहून घेऊन जातं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, काही प्रमाणामध्ये देखील ते आपोआप शुद्धीकरण काय केलं जातं, होत राहतं. हे मुलांना नेहमी लक्षात ठेवा. त्याचं शुद्धीकरण हे होत राहतं. असे वाहतं पाणी असेल तर त्या ठिकाणी काय होतं, ते सगळं शुद्धीकरण होतं, नैसर्गिकरित्या होत असतं. त्याची वेगळी प्रक्रिया करण्याची मुलांना गरज नाही. बघा इथे पण तुम्हाला काय दिसत आहे, एक स्वच्छता दिसत आहे इथे मध्ये, की किती साफसूफ वगैरे ठेवलेलं आहे. इथे कोणत्याही प्रकारची अशुद्धता नाहीये किंवा त्याचं काय झालं, प्रदूषण नाही, जलप्रदूषण. हे देखील तुम्ही पाहू शकता, की ज्या ठिकाणी हे जे स्थळ आहे ते देखील किती सुंदर आहे. शुद्धीकरणाची नैसर्गिक ही प्रक्रिया म्हणजे इथे देखील आपण हे करू शकतो. इथे काय झाले, पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे कमी होते. जसं आपण मी बोलले ना, की जसं तुम्ही जसजसे वरती जाल, वरती जाल, तसं जसं ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं. तसं तुम्ही तितकंच खाली जाल, तितकं तेव्हा देखील ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं. म्हणून ज्यांना गिर्यारोहणाची आवड आहे, ते सोबत जाताना सिलेंडर घेऊन जातात, ऑक्सिजन मास्क घेऊन जातात. तसंच जे खाली पाण्यामध्ये देखील जे जातात, जे पाण्याचा जो खालचा तळाभागाचा जो अभ्यास करण्यासाठी ते जातात, की समुद्राच्या खोलवर काय आहे पाहण्यासाठी जातात, तेव्हा त्याच्यामध्ये देखील ते काय करतात, ऑक्सिजनचं सिलेंडर ते घेऊन जातात. आणि त्याच्यामुळे पाण्यात विरघळलेलं ऑक्सिजनचे प्रमाण हे कमी होते. म्हणजे तिकडचं ऑक्सिजन काय होतं, त्यामुळे जलचरांना धोका होतो. त्यामुळे काय असं, जे जलचर असतात त्यांना काय होतो, धोका होतो, की जे पाण्यामध्ये जे राहणारे जे जीव आहेत त्यांना काय होतो, हा धोका
कमी म्हणजे धोका हा होत असतो का आपलं तिथे येणं जाणं असतं म्हणून. म्हणून गावाला पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करण्यात येते आणि म्हणूनच की गावाला ह्या सर्व गोष्टीपासून प्रदूषणापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर गावाला पाणी पुरवठा करण्यापूर्वीच ते शुद्धीकरणही करणे गरजेचं आहे. मग ते केले नाही तर काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे आजारी पडू शकतात. आता पाण्याचे शुद्धीकरण नेमकं काय ते टॉपिक काय आहे की पाण्याचं शुद्धीकरण म्हणजे त्याच्यासाठी देखील तुम्हाला काय दिलंय बघा, आता एक वेगळा तुम्हाला प्रयोग दिला आहे की तो तुम्हाला देखील करायचा आहे की सुरुवातीलाच आपण 2 प्रयोग पाहिले होते ते तुम्हाला आठवत असेल. जे मातीचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी टाकल्या, साखर टाकलं, माती टाकली, भुसा टाकला आणि तुम्ही बघितलं ते पाणी कसं दिसतं. तसं अजून मला परत हा एक प्रयोग बघायचा की एक प्लास्टिकची एक बाटली घ्या. तुम्हाला सांगितलं की एक प्लास्टिकची जी पारदर्शक बाटली असेल की जे तुम्हाला आतमध्ये काय टाकले हे देखील तुम्हाला दिसेल असं पारदर्शक काचेची एक प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे. त्या बाटलीचं आता काय करायचं आता आपण बघूया की तिच्या तोंडावर एक स्वच्छ कपड्याचा तुकडा बांधा की हिच्या जे पुढे आहे बाटलीचं झाकण आहे त्या झाकणाला तुम्ही एक स्वच्छ काय करायचं आहे एक कपडा टाकायचा आणि त्याला बांधून घ्यायचं आहे. फिट्ट झाली पाहिजे ना, नुसतंच कपडा टाकून देणार का? मग त्या कपड्याला काय करणार घट्ट त्याचं तोंड बांधून घेणार. तिच्या तोंडावर एक स्वच्छ कपड्याचा तुकडा बांधायचा आहे. तो बांधला. आता बघा तिचा खालचा भाग कापा. आता काय केलं आहे तो कपडा घेतला आहे आणि प्लस तिला काय केलं आहे अर्धा भाग तिचा कट केलेला आहे म्हणजे तो कापलेला आहे. बरोबर. आता पुढे काय करायचं आहे बघा, मग ती बाटली काय करायची आहे आपण उलटी करायची आहे. काय करायचं ती बाटली उलटी करायची आहे. उलटी करून तिच्यात कोळशाची बारीक पूड टाकायची आहे. हा काय आहे मुलांनो बघा, हा काय आहे बारीक कोळसा आहे. कोळशाची बारीक पूड टाकली आहे. त्याच्यात बारीक वाळू आहे आणि याच्यात जाड वाळू आहे. याच्यात 3 प्रकार तुम्हाला दिलेत. त्याच्यामध्ये काय सांगितले हा कोळसा आहे, ही बारीक वाळू आहे आणि ही जाड वाळू आहे. या 3 गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत. काय झालं कोळशाची बारीक पूड, बारीक वाळू व जाड वाळू ह्या 3 गोष्टी आहेत. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याचे थर साठवायचे. म्हणजे थर आहेत बघा तुम्हाला 3 वेगळे थर दिसत आहेत. 1 2 3 3 वेगळे थर दिसतात. प्लास्टिकची बाटली आपण पारदर्शक घेतल्यामुळे काय झालं आहे आपल्याला ते फरक स्पष्ट दिसले आहेत की 3 घेतलेले दाखवल्याप्रमाणे हे थर काय करा लेयर तयार करा. म्हणजे तुम्हाला आधी परत काय टाकायचं आहे कोळशाची बारीक पूड टाकायची आहे, बारीक वाळू टाकायची आहे आणि जाड वाळू टाकायची आहे. बारीक जी असते ती वाळूमध्ये देखील 2 प्रकार आहेत, बारीक आहे आणि एक जाड आहे. त्या 3 गोष्टी तुम्हाला याच्यात टाकायच्या आहेत आणि ते तुम्हाला ते थर दिसतील असे ठेवायचे आहे. हे तुम्हाला थर दिसतात, तुम्हाला झाकण पण दिसतंय. आता बघा इथे काय सांगितलंय आकृती. आता फरक आहे जाड वाळू इथे काय दिले बारीक वाळू आणि इथे दिले कोळशाची पूड. जलशुद्ध आणि इथे परत काय दिले हे जे कापड आहे इथे काय आहे कापड आहे आणि जलशुद्धीकरणाची साधी पद्धती म्हणजे तुम्हाला जलशुद्धीकरण साधी पद्धती की जसं आपण ते जलसाठ्याद्वारे दाखवलं की कशा प्रकारे सगळ्या प्रकारचं पाणी तिथे टाकलं जातं, मग त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते, रासायनिक प्रक्रिया केली जाते किंवा जे गावामध्ये जे जलशुद्धीकरण केलं जातं आणि मग ते मूळ स्रोतामध्ये म्हणजे नदीमध्ये आणि त्या लेकमध्ये सोडलं जातं. तसंच ही आपल्याला एक छोटा प्रयोगामार्फत एक छोटा प्रयोग केलाय त्या प्रयोगामार्फत आपल्याला पाहायचंय की कशा प्रकारे जलशुद्धीकरण हे केलं जातं. ते देखील आपण इथे पाहणार की हा कापड टाकला आहे आणि हा पाण्याचा एक काय घेतला आहे की पुन्हा एक बाउल घेतला आहे काचेचा की तुम्हाला दिसायला पाहिजे ना की जर याच्यातून पाणी पडतंय तर ते कशा प्रकारचं दिसलं पाहिजे ते देखील तुम्ही पाहू शकता. बघा इथे काय झाले बाटली आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडा. तुम्हाला ती उपडी धरायची आहे आणि मग काय तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये काय दिसत आता कचरा आलेला गढूळ पाणी बाटली हळूहळू भरा की याच्यातून जे पाणी येत आहे काय आहे की जे बाटलीचं बघा याच्यातून पाणी येत आहे ना ते पाणी तुम्हाला हे पाणी स्वच्छ दिसत असेल तर त्यात सूक्ष्मजीव हे असू शकतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे काय दिसत आहे कारण फक्त पाणी गाळल्याने स्वच्छ होत नाही तर पाण्याला निर्जंतुक करणे देखील आवश्यक असते की हे जे पाणी आहे याच्या पाण्यामध्ये देखील काय असू शकतात सूक्ष्मजीव असू शकतात. बरोबर. मग त्याच्यामुळे काय केलं पाहिजे की हे पाणी फक्त सूक्ष्मजीव आहे मग ते काय करणार की नुसतं गाळून उपयोग होणार आहे का की चला आपण गाळलंय ते पाणी स्वच्छ झालंय असं नाही. जे खाली जे पाणी आहे हे पाणी देखील अशुद्ध आहे गढूळ आहे मग हे पाणी देखील निर्जंतुक करणं आवश्यक आहे. मग त्याच्यावर देखील ते काय करणं प्रक्रिया करणं हे गरजेचं आहे. मग त्यामुळे हा जो प्रयोग आहे हा प्रयोग आपण करणं देखील तुम्ही घरी मध्ये हा प्रयोग करून बघा की एखादी प्लास्टिकची बॉटल घ्या त्याच्यामध्ये देखील बारीक वाळू जाड वाळू आणि तुम्ही काय करायचं आहे कोळसाची घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकायचं आहे. बाटलीला झाकण लावतो तिथून काय करायचं कपडा लावायचा आणि त्याच्यात टाकून बघायचं आहे. म्हणून अशा प्रकारे आपण पाहिलं आहे की बाटलीच्या कापलेल्या भागामध्ये पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करायचं आहे आणि अशा प्रकारचे पाणी पडत आहे
तेव्हा ते पाणी जेव्हा पडतं आहे, पाण्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं की ते पाणी स्वच्छ आहे का? ते अशुद्ध आहे का? हे पाणी स्वच्छ दिसत असेल तर त्यात सूक्ष्मजीव असतात. जरी तुम्हाला स्वच्छ दिसतंय किंवा बाबा त्याच्यात गढूळ येते, ते गढूळ आहे पाणी. ते पाण्यामध्ये काही नाहीये, स्वच्छ दिसतंय. परंतु जरी ते पाणी स्वच्छ दिसत असलं, तर त्याच्यामध्ये काय आहे, सूक्ष्मजीवांस असू शकतात. बघा त्या सूक्ष्मजीव हे काय असू शकतात आणि त्याच्यामुळं मग हे पाणी देखील गाळल्याने स्वच्छ होत नाही. तर त्याला पाण्याला निर्जंतुक करणं देखील आवश्यक असते. मग ते कशाप्रकारे करायचं ते देखील आपण पाहणार आहोत.